अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्याला कर्ज खूप आहे, आपलं कर्जच फिटत नाही। मग ते कर्ज आपण कशासाठी घेतलेलं असू दे, समजा तुम्हाला घर बांधण्यासाठी तुम्ही कर्ज काढलेलं आहे, प्लॉट घेण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे, किंवा एखादी गाडी तुम्हाला गरज आहे गाडीची आणि तुमचे मिस्टर किंवा तुम्ही नोकरीला जाता, तिथे जाण्यासाठी येण्यासाठी अडचण असेल त्यावेळेला तुम्ही कर्ज काढून गाडी घेता, किंवा एखादी घरात व्यक्ती आजारी पडते, त्याला खूप दवाखाना होतो, दवाखान्याला खूप पैसे जातात, त्यासाठी सुद्धा आपण कर्ज काढतो आणि हे कर्ज वाढत वाढत जातं, आपलं कर्ज फिटतच नाहीये। किती तुम्ही प्रयत्न केले, कितीही हालचाली केल्या तरी कर्ज फिटत नाही। तर हे कर्ज फिटण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। हे कर्ज फिटण्यासाठी उपाय सांगत असताना तुम्हाला मेहनत, कष्ट, काम करावं लागणार आहे। फक्त हे तुम्ही जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी जिथे तुम्ही काम करता तिथून तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल आणि कर्ज फिटेल। तर बघा, काय करायचं आहे तुम्हाला, महिलांनी जर करायचं असेल, स्त्रियांनी जर हा उपाय करायचा असेल तर सलग 21 दिवस, समजा तुमचे पिरियड्स असतील तर ते पिरियड्स संपल्यानंतर तुम्ही हे उपाय सुरू करा, म्हणजे सलग तुम्हाला 21 दिवस मिळेल। पुरुषांनी जर हे उपाय करायचे असतील तर सलग 43 दिवस, पुरुषांचा काही संबंध येत नाही, ते सलग 43 दिवस करू शकतील। सुतक आलं, समजा तुम्ही सेवा चालू केली, सुतक आलं तर परत तुम्हाला पहिल्यापासून ही सेवा सुरू करावी लागेल। ही सेवा, हे उपाय जे आहेत ते तुम्हाला करत असताना तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा हनुमान मंदिरामध्ये करू शकता। उपाय करत असताना सलग तुम्हाला 43 दिवस किंवा 21 दिवस करायचे आहेत आणि हे उपाय जे आहेत हे जर तुम्ही श्रद्धेनं, विश्वासानं आणि मनापासून केला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार। आपण काय करतो, आपल्याकडे आपण एखादी वस्तू घेण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी कर्ज काढतो आणि ते प्लॉटचं कर्ज फिटत नाही म्हणून त्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडं, दुसऱ्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या बँकेचं, असं होतं। कारण माझ्या समोरचं एक उदाहरण आहे, अगदी ते सुशिक्षित होते, नोकरीला होते, चांगला जॉब होता, पण कुठल्या तरी ग्रहामध्ये अडकले, 7.5मध्ये अडकले आणि त्यांनी नोकरी सोडली आणि ते एका कंपनीच्या मागे लागले आणि त्यातून त्यांना फार नुकसान झालं आणि आत्ता सध्या त्यांची अशी अवस्था झालेली आहे की हे कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज, असं असतं। पण हे होऊ नये, यातून तुम्हाला मार्ग मिळावा म्हणून आम्ही हा उपाय सांगणार आहे। तर बघा, काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 43 दिवस जर सेवा करणार असाल तर 43 दिवस एकच वेळ, एकच बसण्याचं ठिकाण, म्हणजे समजा एखाद्या मंदिरमध्ये तुम्ही हनुमानाच्या सेवा करणार असाल तर ही सेवा त्याच मंदिरमध्ये 43 दिवस, आणि महिलांनी जर सेवा करणार असेल तर त्याच मंदिरात 21 दिवस। समजा तुम्हाला मंदिर जवळपास नाही किंवा तुमच्या गावामध्ये जवळपास तुम्हाला मंदिरात जाता येत नाही, स्त्रियांच्या अडचणी आहेत, त्यावेळेला तुम्ही घरामध्ये ही सेवा करू शकता। फक्त एक छोटासा हनुमानाचा फोटो आणा, तो तुमच्या तिथे हे सेवा होईपर्यंत ठेवा। नसेल तर तुमच्या घरातल्या, तुमच्या मिस्टरांचा असू दे, मुलांचा असू दे, त्या मोबाईलवर जे गुगलला समोर तुमच्या हनुमानांचा फोटो येतो तो फोटो जरी ठेवून तुम्ही ही सेवा केली तरी चालेल। उपाय करत असताना 21 दिवस किंवा 43 दिवस तुम्ही लाल वस्त्र परिधान करायचं आहे। हे लाल वस्त्र परिधान ज्या तुम्हाला सेवा चालू असेपर्यंत करायचं आहे। समजा तुमच्या सेवा झाल्या, तुम्ही दुसरं वस्त्र घातला तरी चालेल, आणि समजा तुमच्याकडे लाल वस्त्र नसेल तर निळं आणि काळं वस्त्र सोडून तुम्ही कुठलंही वस्त्र परिधान करू शकता। हा उपाय सकाळी तुम्ही एकाच म्हणजे दिवसभरात कधीही करा, पण शक्यतो सकाळी 7 पूर्वी जर ही सेवा केली तर अतिशय चांगलं, किंवा रात्री 9 नंतर ही 12 वाजेपर्यंत सेवा केला तर चांगलं। कारण दिवसभर हनुमानजी रामाच्या सेवेमध्ये असतात, त्यामुळं आपली जी सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून सकाळी 7च्या पूर्वी किंवा रात्री 9 नंतर करा। नसेल तर दिवसभरात कधी तुमची इच्छा असेल तर करू शकता। आता बसण्यासाठी आसन लालच पाहिजे। हे आसन लाल तुमच्याकडे नसेल तर एखादं सुती ब्लाऊज पीस घ्या, ते अंतरा आणि त्याच्यावरती बसून तुम्ही सेवा करू शकता। सेवा सुरू करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, हातामध्ये अखंड तांदूळ, लाल फूल, आणि त्यानंतर 21
5, 11 रुपये दक्षिणा घे. हे दररोज तुम्हाला 21 दिवस घ्यायचे हातामध्ये. लाल तांदूळ, लाल फूल, अखंड तांदूळ, लाल फूल आणि 5 रुपये, 11 रुपये, 21 रुपये तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा. शक्यतो कमी दक्षिणा पहिल्या दिवशी ठेवा, म्हणजे 21 दिवस किंवा 43 दिवस तेवढीच रक्कम घेता येईल. समजा तुम्ही 5 रुपये किंवा 11 रुपये दक्षिणा आज घेतली तर दररोज 21 दिवस तुम्हाला तेवढीच रक्कम घ्यायची. आणि एक लाल फूल आणि अखंड तांदूळ केवढे घ्या तुम्ही, चिमूटभर घ्या, एवढे घ्या तुमच्या इच्छेनं. आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा. हनुमानजींना मंदिरात करा किंवा घरात करा. माझं हे जे कर्ज आहे ते कितीचं पण असू दे, तुमचं ते कर्ज बोला. मग 50 लाखाचं बोला, 25 लाखाचं असेल, 11 लाखाचं असेल, 5 लाखाचं असेल, ती रक्कम बोला. आणि हनुमानजी, श्रीरामजी, माझं हे कर्ज 2025 मध्ये सगळं नील झालेलं आहे. माझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर पूर्ण उतरलेला आहे. माझ्या आयुष्यात आता इथून पुढं कुठलंही कर्ज नाही असं म्हणायचं. आणि ते फूल, तांदूळ आणि दक्षिणा हनुमानच्या समोर ठेवायची. आणि त्यानंतर 3 वेळ हनुमान चालीसा वाचायची. ही हनुमान चालीसा वाचत असताना सगळ्यात पहिल्यांदा 108 वेळा श्रीराम 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 म्हणायचं किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा 108 वेळा मंत्र म्हणून मग तुम्ही हनुमान चालीसा 3 वेळ वाचायची, दररोज 3 वेळ. आणि त्यानंतर ती लिहिता ते संकल्प केल्यानंतर एक पांढरं कागद घ्यायचा, पांढरा, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फूल आणि अखंड तांदूळ दक्षिणा घेतात ते हनुमानच्या चरणाजवळ घालतात. त्यावेळेला तुम्ही देवघरामध्ये एक लाल पांढरा कागद घ्यायचा, त्याच्यावरती लाल पेननं पहिल्यांदा त्या कागदावरती श्रीराम लिहायचं आणि खाली लिहायचं की माझं एवढं एवढं जे कर्ज आहे ते सगळं ह्या 2025 मध्ये नील झालेलं आहे. कर्ज कोणतंही माझ्या डोक्यावर नाही. थँक्यू हनुमानजी, थँक्यू हनुमानजी, थँक्यू हनुमानजी असं लिहायचं. तो कागद देवघरात ठेवायचा. पुरुषांनी 43 दिवस ठेवायचा आणि स्त्रियांनी 21 दिवस. ज्या दिवशी तुमचा 21वा दिवस किंवा 43वा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही हा कागद हनुमानांच्या चरणाजवळ ठेवून यायचा. तोपर्यंत हा कागद तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा. सेवा कुठेही करा, घरात करा किंवा हनुमानच्या मंदिरात करा दररोज, पण हा कागद तुम्ही देवघरातच ठेवायचा. आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी हा कागद तुम्ही हनुमानच्या चरणाजवळ ठेवायचा. हनुमानना थँक्यू म्हणायचं, त्यांचे आभार मानायचं आणि घरी निघून यायचं. असं तुम्ही जर कर्जासाठी हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. कर्ज तुमचं सगळं नील होईल. मी अजून एकदा परत सांगते, लाल वस्त्र परिधान करायचं, लाल आसन बसायला घ्यायचं. एकच वेळ, आज पहिल्या दिवशी 7ला तर 21 दिवस 7ला, 43 दिवस 7 वाजताच. समजा तुम्ही संध्याकाळी केला तर संध्याकाळी. दक्षिणा 5 रुपयाची घेतला तर शेवटच्या दिवसापर्यंत 21 दिवस 5च रुपये घ्या. 11 रुपये घेतला तर 11 रुपयेच घ्या. तांदूळ तुम्ही केवढे घ्या, कमी जास्त होऊ शकतात, थोडे कधी एवढे होऊ शकतात. 21 दिवस हा नियम दररोज कंटिन्यू पाळायचा. त्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हा उपाय तुम्ही नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शनिवारी किंवा मंगळवारी सुरू करायचा आहे. उपाय शनिवारी किंवा मंगळवारी सुरू करायचा. शेवटचा दिवस कुठलाही येऊ दे, 21वा दिवस किंवा 43 दिवस कुठलाही येऊ दे, पण सुरुवात मंगळवारी किंवा शनिवारी करायचे. श्री स्वामी समर्थ.